नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी 5 वर्षांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वादग्रस्त वक्तव्याच्या आरोपातून आमदार गोपीचंद पडळकर यांची बारामती न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. 2020 मध्ये कोरोनाच्या काळात शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला झालेला कोरोना आहे असं वादग्रस्त वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केले होते. त्यानंतर पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. राष्ट्रवादीचे तत्कालीन शहराध्यक्ष अमर धुमाळ यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना बारामती कोर्टात दाखल केले होते. मात्र या केस संदर्भात जामीन घेतल्यानंतर वारंवार समन्स बजावून देखील पडळकर यांनी न्यायालयात हजर झाले नाहीत. त्यामुळे कोर्टाने अटक वॉरंट जारी केले होते. दरम्यान पडळकर यांच्या वादग्रस्त विधानाची केस बारामतीच्या कोर्टात सुरू झाली. साक्षीदार तपासल्यानंतर आज याबाबतचा अंतिम निकाल जाहीर केला. त्यामध्ये पडळकर यांनी केलेल्या विधानामुळे कोणतेही जातीय दंगे भडकले नाहीत. त्यांचे विधान हे व्यक्तीसाठी होते, त्यामुळे सामाजिक तेढ निर्माण झाला नाही असं निरीक्षण नोंदवत पडळकर यांची निर्दोष मुक्तता केली आहे. काय नेमकं प्रयोजन कुठल्या केसच्या संदर्भात तुम्ही? बारामतीमध्ये माझ्यावरती एकच केस होती आणि आता ती केस तुम्हा सर्वांना माहीत आहे की शरद पवारांच्या बाबत मी कोरोनाच्या काळामध्ये स्टेटमेंट केलं होतं आणि त्या संदर्भातली केस या कोर्टामध्ये सुरू होती. मेहरबान कोर्टाने मला त्या केसमधून निर्दोष मुक्तता दिलेली आहे. राज्यात धनगर आरक्षणाचा मुद्दा कुठेतरी मागे पडतोय का? कारण देवेंद्र फडणवीस बारामतीमध्ये आले होते. बारामतीमध्ये येऊन पहिल्याच कॅबिनेटमध्ये भाजप सत्तेत आल्यानंतर धनगर समाजाला आरक्षण त्या ठिकाणी दिलं जाईल असं आश्वासन त्यांच्याकडून देण्यात आलं होतं. मात्र अद्यापही तो मुद्दा प्रलंबित आहे. धनगर समाजाला आरक्षण दिलं जात नाही. बघा, हा विषय बारामतीच्या आंदोलनाच्या नंतर परत एक दुसरं आंदोलन महाराष्ट्रामध्ये उभं राहिलं होतं 2018 आणि 2019च्या मार्चपर्यंत. आणि 2019च्या मार्चला जे आंदोलन मुंबईला झालं, महाड ते मुंबई, तेव्हा एक तेव्हाचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंच्या सोबत एक महत्वाची बैठक झाली होती आणि समाजाचे प्रमुख सगळे नेते त्या बैठकीला उपस्थित होते. आणि तिथून एक विषय पुढे आला होता की कोर्टामध्ये जी महाराणी अहिल्यादेवी होळकर प्रबोधिनी विचार मंचची केस सुरू आहे, त्या केसमध्ये सरकारनं ॲफिडेव्हिट द्यायची आणि लागल ती तिथं मदत करायची अशी एक भूमिका त्या आंदोलनामध्ये ठरली होती. आणि मग तो सगळा विषय कोर्टाच्या केसवरती गेला. आता माननीय सरकारने तेव्हा ॲफिडेव्हिट पण दिलं. नंतर 2-3 ॲफिडेव्हिट लागणार होती, ती पण 22 ते 24च्या दरम्यान दिली. दुर्दैवानं गेल्या वर्षी मला वाटतं फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये हायकोर्टामध्ये हा निकाल आमच्या विरोधामध्ये गेला. परत त्यातलाच एक जो व्यक्ती होता ते सुप्रीम कोर्टामध्ये गेले, तिथून पण त्यांनी ती केस फेटाळलेली आहे. आता कशा पद्धतीनं पुढे जायचं ह्याच्यावरती एक बैठक घेऊन सविस्तरपणे चर्चा करून आम्ही त्या विषयामध्ये सगळेच पुढे जातोय. पुनर्विचार याचिका मुंबई हायकोर्टमध्ये दाखल करावी का असा एक विषय पुढे आलेला आहे. तर त्या पद्धतीनं आम्ही सगळे प्रयत्न करतोय. सरकारनं आम्हाला कोर्टाच्या केसमध्ये खूप मदत केली होती, परंतु तिथं आम्हाला अपयश आलेलं आहे. म्हणून मी परवा चौंडीच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे आम्ही विनंती केलेली आहे की धनगर समाजाच्या बाबतीमध्ये सरकारनं खूप निर्णय केलेले आहेत. मध्ये अहिल्यादेवींच्या जयंतीपासून असतील किंवा अहिल्यादेवींच्या नावानं वेगवेगळ्या योजना करण्यापासून असेल किंवा धनगर समाजाच्या मुलांना जे आदिवासींना ते धनगरांना असेल असे अनेक योजना केलेल्या आहेत. परंतु लोकांची भावना ही आहे की बाबा आरक्षणाचा प्रश्न निकाली निघाला पाहिजे. तर ती पण भूमिका मी 31 तारखेच्या कार्यक्रमामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे मांडलेली आहे. तर आम्ही नक्की तो विषय काय मागे आम्ही पडू देणार नाही. आम्ही सगळे धनगर समाजाचे कार्यकर्ते बसून हा विषय एकदा अजेंडा ठरवून आम्ही नक्की त्या विषयामध्ये पुढाकार घेऊ.